आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, वेगवान बातम्या देणारे एकमेव न्यूज चॅनल। 15 लाखांची लाच स्वीकारून न्यायाधीशांना कॉल। यात न्याय देणारे न्यायाधीशच लाच प्रकरणात अडकले। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी माझगाव येथील दिवाणी सत्र न्यायालयातील लिपिकाला 15 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे। अटकेनंतर लिपिकाने अतिरिक्त सत्र न्यायाधीशांना कॉल करून माहिती देताच त्यांनी रक्कम स्वीकारण्यास संमती दर्शवली। त्यानुसार एसीबीने लिपिकासह न्यायाधीशाविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत मंगळवारी गुन्हा दाखल केला। एसीबीने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या पत्नीच्या कंपनीच्या मालकीची जागा बळजबरीने कब्जात घेतल्याचा वाद 2015 पासून न्यायालयीन प्रक्रियेत आहे। या संदर्भातील याचिका उच्च न्यायालयात दाखल असून 2024 मध्ये ती केस दिवाणी सत्र न्यायालय माझगाव येथे वर्ग करण्यात आली होती। तक्रारदार कार्यालयातील कामानिमित्त 9 सप्टेंबर 2025 रोजी कोर्टात हजर असताना लिपिक चंद्रकांत हनुमंत वासुदेव वय 40 यांनी संपर्क साधला। त्यांनी न्यायाधीशाच्या माध्यमातून त्यांच्या बाजूने निकाल लावण्यासाठी 25 लाख रुपयांची मागणी केली। त्यापैकी 10 लाख स्वतःसाठी, उर्वरित 15 लाख न्यायाधीशांसाठी देणे अपेक्षित असल्याचे सांगितले। त्यानंतर कॉल करून पैशाची मागणी सुरू केली। मात्र एवढे पैसे देणे शक्य नसल्याने तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत 10 नोव्हेंबर 2025 रोजी एसीबीकडे धाव घेतली। एसीबीने पडताळणी दरम्यान वासुदेव यांनी 15 लाख रुपयांची तडजोडी अंती लाच घेण्यास मान्य केल्याचे निष्पन्न झाले। त्यानुसार 11 नोव्हेंबर रोजी आयोजित सापळा कारवाई दरम्यान वासुदेव यांनी तक्रारदाराकडून 15 लाख रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले। त्यानंतर वासुदेव यांनी दिवाणी सत्र न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एजाजुद्दीन सलाउद्दीन काझी वय 55 यांना कॉल करून लाचेची रक्कम स्वीकारल्याबाबत सांगितले। त्यांनी देखील त्यास संमती दर्शवताच पोलिसांनी वासुदेवसह काझीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे। या गुन्ह्यात वासुदेवला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। न्यायाधीशांच्या अटकेसह त्याच्या घर झडतीसाठी परवानगी मागण्यात आली असून त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल असे एसीबीने सांगितले। थेट न्याय देणारे न्यायाधीशच जाळ्यात अडकल्याने न्यायालयाच्या परिसरात खळबळ उडाली आहे। लिपिक चंद्रकांत हनुमंत वासुदेव वय 40 याला अटक करण्यात आली असून त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। गेल्या वर्षी एसीबीने साताऱ्यातील जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम आणि तिघांविरुद्ध 5 लाखाच्या लाच प्रकरणी गुन्हा दाखल केल्याने राज्यात खळबळ उडाली होती। सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दाखल जामीन अर्जाबाबत मदत आणि जामीन करून देण्यासाठी ही मागणी करण्यात आली होती। महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।